आणि 5च्या 5 मोठ्या बातम्या कोणत्या आहेत आपण एक नजर टाकूयात। संभाजीनगरमधून एक बातमी आहे, छेड काढणाऱ्यांची पब्लिककडून वरात काढण्यात आलेली आहे। नेमकं काय झालंय मोहसिन शेख आपल्याला सांगणार आहेत आपले प्रतिनिधी। तर बुलढाण्यातून बातमी आहे, चिखला गावातला मराठा विरुद्ध वंजारी वाद आणखीन चिघळत चाललेला आहे। शाळा ओस पडलेल्या आहेत। नेमकी काय परिस्थिती आहे अमोल सराफ यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। तर पंढरपुरातून बातमी आहे, फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक लागलेला आहे। संकेत कुलकर्णी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देतील। तर मुंबईमधून बातमी आहे, पंकजा मुंडेंनी तक्रार केली आणि IAS अधिकारी निलंबित झालेला आहे। जुई जाधव यांच्याकडून आपण ही माहिती जाणून घेणार आहोत। तर महादेव मुंडे प्रकरणी नार्को टेस्टचा अहवाल SIT कडे सादर करण्यात आला। आकाश सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला बीडवरून या संदर्भात अपडेट्स देणार आहेत। सुरुवात करूयात छत्रपती संभाजीनगरच्या बातमीनं। छत्रपती संभाजीनगरच्या MGM हॉस्पिटल रोड लगत 2 नायजेरियन तरुणांनी महिलेची छेड काढली। एका महिलेची छेड काढून मारहाण केल्याचा आरोप या दोघांवर आहे। त्यानंतर स्थानिक जमावानं बेदम मारहाण केली, हातात दगड आणि जे काही मिळेल त्यानं मारहाण करण्यात आली। पोलिसांनी या तरुणांची सुटका करण्याचा प्रयत्न केला, पण जमाव मात्र ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता। पोलिसांनी कशीबशी या दोघांची जमावाच्या तावडीतून सुटका केली आणि या मारहाण प्रकरणात 4 लोकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। मोहसिन शेख आपल्या सोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। मोहसिन, हे 2 नायजेरियन तरुण असल्याचं दिसतंय, काय नेमकी या संदर्भात अधिक माहिती आणि हा वाद नेमका कसा सुरू झाला, आता तिथली काय स्थिती आहे? हे दोन्ही नायजेरियन तरुण होते आणि जी माहिती मिळते त्यानुसार ते शिक्षणासाठी संभाजीनगरमध्ये आले होते आणि एका महिलेने त्या ठिकाणी आरोप केला की तिने या दोघाही तरुणांनी तिची छेडछाड काढली आणि त्यानंतर तिथे काही उपस्थित असलेला जमाव हा वाढला आणि त्यांनी या तरुणाला बेदम मारहाण केली। दोघही तरुणांना अक्षरशः पळून मारलेला आहे। ती सुटका करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र मोठ्या प्रमाणात जमाव त्या ठिकाणी जमला होता। पोलीस देखील पोहोचले होते, पोलीस त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र जमाव काही ऐकायच्या तयारीत नव्हता। व्हिडिओ जर आपण बघितला तर ती महिला देखील त्यांना शिव्या देताना पाहायला मिळते, तिचा संताप व्यक्त करताना पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं काय तिथे घडलं होतं हे आता पोलिसांच्या तपासातून समोर येईल। मात्र ही सगळी जेव्हा घटना घडली त्यानंतर जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर आता पोलिसांनी देखील या सगळ्या प्रकरणात कारवाई करायला सुरुवात केली आहे। पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। सिडको पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करतायत। मात्र जी माहिती आणखी समोर आलेली आहे त्यानुसार हे दोन्ही तरुण ज्यांना मारहाण झाली ते पोलिसांना सापडत नाहीये, कारण त्यांनी तक्रार दिल्यानंतरच या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल होईल मारहाणीचा, किंवा जी महिला आहे जिचा आरोप आहे ती देखील त्यांना सापडत नाही पोलिसांना। मात्र व्हिडिओवरून ज्यांनी मारहाण केली त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि नेमकं प्रकरण काय आहे याचा शोध देखील पोलीस घेत आहेत। मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झालेला आहे आणि आपण व्हिडिओमध्ये बघितलं तर अत्यंत बेदमपणे या सगळ्या प्रकरणात त्या तरुणांना मारहाण करताना पाहायला मिळतात। आता पोलिसांच्या तपासात नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र संभाजीनगरच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो। धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय की संभाजीनगरमधल्या बातमीमध्ये 2 नायजेरियन तरुणांना मारहाण करण्यात आली। आता पुढची बातमी आहे बुलढाण्यातून चिखला गावात शिवरायांच्या अनधिकृत पुतळ्यावरून सुरू झालेल्या वादात 30 ते 35 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। घरातील वस्तूंची तोडफोड करणं, महिलांचा हात धरून विनयभंग करणं, त्याचबरोबर शिवीगाळ तसंच मारहाण करणं अशा कलमांन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आलेत। 20 फेब्रुवारीच्या रात्री महिलांच्या 2 गटात तुंबळ हाणामारी झाली होती। यानंतर सरपंचांसह 41 पेक्षा अधिक नागरिकांवर गुन्हे दाखल करून 23 जणांना अटक करण्यात आली होती आणि यानंतर आता दुसऱ्या गटाच्या तक्रारीवरून 35 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमोल सराफ आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। अमोल, हा वाद काही थांबण्याचं नाव घेत नाही। आता दुसऱ्या गटाच्या तक्रारीवरून पुन्हा गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। सध्याचं काय वातावरण आहे तिथलं? चिखला गावातलं वातावरण शांत झालंय का? विनोद सर, हा जवळपास आता या सगळ्या घटनाक्रमाला 8 दिवस पूर्ण होत आहे। मुख्य म्हणजे आधी एकतर्फी जी कारवाई केली जात होती हे ज्या गटाचं म्हणणं होतं त्याबाबतच काल रात्री BB पोलीस ठाण्यामध्ये दुसऱ्या गटावर देखील जवळपास 30 ते 35 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तपासाला वेग देखील आलेला आहे। पण मुख्य म्हणजे आता या सगळ्या जे घटनाक्रम जो मागील 8 दिवसापासून सुरू आहे याचे कुठेतरी परिणाम मुख्य म्हणजे तिथे असलेली जी जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा जी आहे त्याच्यावर कुठेतरी आपल्याला दिसत आहे। कारण की जसा हा जो सगळा तिथे जो प्रकार झाला पुतळा बसवण्यावरून, तर दुसऱ्या दिवशीच तिथली जी शाळा आहे त्याची पटसंख्या ही जवळपास 121 सांगितल्या जाते। तिथले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे शाळेमध्ये जाणं जवळपास त्यांनी बंद केलं होतं। आज जी सध्याची जी माहिती आपल्याकडे, आजची जी तिथली जी पटसंख्या आहे ही जवळपास 50% रोडावलेली आहे आणि शाळेचे जे तिथले शिक्षक आहे त्यांनी देखील जवळच आता लवकरच त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार आहे
याकरता कुठेतरी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये यावं. आणि मुख्य म्हणजे सध्या मागील 8 दिवसामध्ये एक सुद्धा तिथे अशी कोणची वादाची ठिणगी त्या घटनेनंतर अजून दोन्हीही गटामध्ये पडलेली नाही आहे. वातावरण शांत आहे आणि मुख्य म्हणजे उद्यापर्यंत पोलिसांनी जी जमावबंदी आहे ती उद्यापर्यंत वाढवली आहे. 28 तारखेपर्यंत ही गावामध्ये जमावबंदी आहे आणि वातावरण शांत आहे. विनोद सर, गावात अजूनही जमावबंदी आहे आणि आता दुसऱ्या गटाच्या तक्रारीवरून गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. 30 ते 35 जणांविरोधात हे गुन्हे नोंदवण्यात आले. धन्यवाद अमोल दिलेल्या अपडेट्सबद्दल. पुढची बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट संदर्भातली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरसाठी आर्थिक तरतुदीच्या प्रस्तावाला पंढरपूर नगर परिषदेनं स्थगिती दिली आहे. शासनानं नगराध्यक्षांसह पालिकेतील सदस्यांना विश्वासात न घेतल्यानं त्यांनी ही स्थगिती दिली आहे. याबाबत नगरसेवक राहुल शिंदे नाईक यांनी या कॉरिडॉरला विरोध केला, तर इतरही नगरसेवकांनी विरोध दर्शवत हा विषय स्थगित केला. त्यामुळे फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला आता पंढरपूरमधूनच ब्रेक लागल्याचं चित्र निर्माण झालंय. की विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातला जो वाणिज्य आराखडा आहे त्या आराखड्याला प्रशासनाकडून तरतूद केली गेली होती, म्हणजे सादर केला गेला होता. त्याच्यावरती मी अध्यक्ष किंवा आमचे सर्व सन्मान्य सदस्य आहेत त्यांनी स्थगिती आणलेली आहे. कारण आम्हाला कुणालाही विचारात न घेता ही तरतूद केली गेली होती. कारण तिथं जे बाधित लोक होणार आहेत त्यांना कुठेतरी विचारात धरून त्यांचे म्हणणे ऐकून घेणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे आम्ही याच्यावरती स्थगिती आणली. आणि याच संदर्भात संकेत कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत बोलण्यासाठी. संकेत, हा सगळा प्रकार काय तो सविस्तरपणे सांगच. मात्र किती निधीच्या प्रस्तावात हा प्रस्ताव होता आणि ज्याला स्थगिती देण्यात आलेली आहे, आणि नगर परिषदेकडनं हे पैसे जाणार होते का? विनोद सर, खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पंढरपूर कॉरिडॉरकडे पाहिलं जातं आणि याच कॉरिडॉरला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर वाणिज्य संकुल आराखडा असं नाव देण्यात आलेलं आहे. या आराखड्यासाठी आज शासनाच्या सूचनेनुसार पंढरपूर नगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये 10 कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद करण्यात आली होती आणि हीच तरतूद मंजूर करणं, अर्थसंकल्पात मंजूर करणं सभागृहाकडून अपेक्षित शासनाला होतं. मात्र हा विषय ज्यावेळेस पटलावर आला त्यावेळेस नगरसेवक राहुल शिंदे नाईक असतील, नगरसेवक ओंकार जोशी असतील, भागवत बडवे असतील, सौरभ थिटे असतील यांनी याबाबतची थेट माहिती मागितली, थेट विरोधही केला. यानंतर मात्र नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी हा विषय स्थगित ठेवल्याचं जाहीर केलं. वास्तविक पाहता मुंबईमध्ये, सोलापूरमध्ये कॉरिडॉर संदर्भातील अनेक बैठका होत आहेत. या बैठकांमध्ये नगराध्यक्षा आणि इतर लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं जात नाही, त्यांना माहिती दिली जात नाही, असा देखील एक सूर आळवला जातोय. याचबाबत मध्यंतरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नगराध्यक्षा भालके यांनी भेट घेऊन पंढरपूरकरांना, नगराध्यक्ष व नगरपालिकेला विश्वासात घ्या, नागरिकांना विश्वास घ्या अशी थेट मागणी केली होती. मात्र यावरही काही झालं नाही. त्यामुळे आता थेट जो कॉरिडॉरसाठी जो 10 कोटी रुपयांचा जो तरतूद केली होती, जो हेड नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात केला होता, त्यालाच स्थगिती देऊन कुठेतरी जो फडणवीसांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याला आता पालिकेच्या पहिल्या स्तरावरूनच खो बसण्याचा आणि ब्रेक देण्याचा प्रयत्न झाला की काय असं चित्र निर्माण झाले. विनोद सर, धन्यवाद संकेत दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता बातमी आहे मुंबईतून. IAS अधिकारी एम देवेंद्र सिंग यांना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी एम देवेंद्र सिंग यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. अधिवेशन काळात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले. पंकजा मुंडे या पर्यावरण मंत्री आहेत, त्यांनी आपल्याला हे अधिकारी ब्रीफ नीट देत नसल्याची तक्रार केली होती आणि या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. एम देवेंद्र सिंग हे महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे सदस्य सचिव आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाणार आहे. जुई जाधव आपल्या प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत. जुई, हा सगळा प्रकार झाल्यानंतर देवेंद्र सिंग यांच्यावर ही कारवाई केली जाणार आहे. मात्र नेमका पंकजा मुंडेंचा आक्षेप काय होता? विनोद सर, मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात दरम्यान प्रत्येक आमदार मंत्र्याला खरं तर प्रश्न विचारत असतं. आपापल्या जे विभाग आहे, आपापली जी विधानसभा आहे त्या विधानसभेतील प्रश्न हे सभागृहामध्ये मांडण्याचा हक्क हा प्रत्येक आमदाराला असतो. प्रत्येक मंत्र्याला ते प्रश्न विचारत असतात. पंकजा मुंडे ह्या पर्यावरण मंत्री आहेत. सध्या आपण पाहतो की पर्यावरणाचा मुद्दा हा प्रचंड गाजत आहे, कारण का मुंबईचं पर्यावरण प्रदूषण हे वाढत चालले आहे आणि प्रदूषण
प्रशिक्षणाची जी पातळी आहे ती देखील खालावत चालली आणि त्यामुळे काल देखील आपण जर पाहिलं तर मग दोन्ही सभागृहांमध्ये पंकजा मुंडे यांची प्रश्नोत्तराचे तास होते. मात्र जे त्यांचे IAS अधिकारी असतात, जे त्यांच्या सोबत असतात, ते पंकजा मुंडे आणि किंवा प्रत्येक मंत्र्याला ब्रीफिंग दिलं जातं. ब्रीफिंग दरम्यान नेमके कोणते प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात, काय काय उत्तर आहेत आणि आपल्याकडून कोणत्या पद्धतीच्या उत्तराची तयारी करण्यात आली आहे, या सगळ्याचं ब्रीफिंग मंत्र्यांना देणं अपेक्षित असतं. परंतु आपण जर पाहिलं तर मग IAS देवेंद्र सिंग यांनी पंकजा मुंडे यांना ब्रीफ केलं नसल्यामुळे त्यांच्यासोबत अजून जर आपण पाहिलं तर मग सहसंचालक सतीश पडवळ यांचं देखील नाव या यादीमध्ये आहे. या दोघांनीही पंकजा मुंडे यांना व्यवस्थित ब्रीफ केलं नसलं गेल्यामुळे पंकजा मुंडे यांना व्यवस्थित सभागृहात उत्तरं देता आली नाही अशी तक्रार त्यांनी केली होती. त्यावेळेला खुर्ची अध्यक्ष म्हणून दिलीप मामा लांडे होते. त्यावेळी दिलीप मामा लांडे यांनी सांगितलं की या दोन्हीही अधिकाऱ्यांना निलंबित केलं गेलं पाहिजे आणि ही जी फाईल आहे ती मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे आज या दोन्ही अधिकाऱ्यांचं निलंबन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण का मंत्र्यांना ब्रीफिंग व्यवस्थित केलं नाही, ब्रीफिंग करण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली आणि त्यामुळे मंत्र्यांना उत्तर देण्यात नामुष्की उडवली आणि यामुळे या दोन्हीही अधिकाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. या दोनही अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. दरम्यान देवेंद्र सिंग हे यापूर्वी यवतमाळ आणि रत्नागिरीमध्ये IAS ऑफिसर म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे ही कारवाई पूर्ण केली जाणार की यात पुन्हा सवलत दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुढची बातमी आहे परळीतून. परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. नार्को टेस्टचा रिपोर्ट SITच्या हाती आला आहे. ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट रिपोर्टमधून महादेव मुंडे हत्या प्रकरणाचं सत्य बाहेर येणार आहे. महादेव मुंडेंची हत्या केवळ 12 गुंठे जमिनीच्या किरकोळ कारणावरून झाली होती आणि यात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात असल्याचा आरोप आहे. नार्को टेस्टच्या अहवालातून हत्येचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. न्यायालयाच्या समोरच नार्को टेस्टचा रिपोर्ट उघडला जाणार आहे. त्यामुळे नार्को टेस्टच्या या अहवालात नेमकी काय माहिती आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आकाश सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत. आकाश, हा रिपोर्ट सबमिट झालेला आहे, मात्र काही माहिती मिळू शकली आहे का? या अहवालातले ठोस मुद्दे काय आहेत? नक्कीच विनोद सर, परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची 2 वर्षापूर्वी जे आहे निर्घृणपणे तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये हत्या करण्यात आली होती. या घटनेला 2 वर्ष उलटले. या नंतर कुठंतरी या घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी जी आहे त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली होती. या प्रकरणात मागणीसाठी त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर देखील विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर या प्रकरणी जे आहे SITची स्थापना करण्यात आली आणि गेल्या 6 महिन्यापासून SIT जे आहे या प्रकरणाचा तपास करत आहे. आता कुठेतरी या तपासाला गती मिळाल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळत आहे. आज जे आहे 2 जणांची जे आहे नार्को टेस्ट करण्यात आली होती आणि 1 जणांची ब्रेन मॅपिंग टेस्ट जे आहे ती मुंबई येथे करण्यात आली होती. त्याचा अहवाल देखील आता आला असून हा अहवाल जो आहे तो SIT कडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. तर उद्या हा अहवाल जो आहे तो न्यायालयात सादर करण्यात येणार आहे आणि या अहवालात अनेक खुलासे देखील समोर येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये हा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला होता आणि हा खून कुणी घडवून आणला होता आणि इतक्या दिवस या हत्येचा तपास का थांबला होता याचा देखील खुलासे समोर येणार आहेत. या प्रकरणी जे तपासी अधिकारी आहेत ते वारंवार बदलण्यात आले होते. याचा खुलासा जे आहे ते उद्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विनोद, धन्यवाद आकाश दिलेल्या अपडेट्स बद्दल. आणि बीडमधूनच एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे